हॅलो, मी डॉक्टर अंजली, फिजिओथेरपिस्ट। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही आणि मी आपण एकत्रच व्यायाम करणार आहोत। हा व्हिडिओ सीनियर सिटीजन स्पेशल आहे। बऱ्याचदा सीनियर सिटीजन्सना एक प्रश्न पडतो की व्यायाम तर करायचे आहेत पण नक्की कुठले करू कळत नाहीये। काहीतरी व्यायाम चालू केला आणि दुसरंच दुखणं मागे लागलं म्हणजे। म्हणून ह्या व्हिडिओमध्ये आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी खास सीनियर सिटीजन्सना मार्गदर्शन करणार आहे। आजचा व्हिडिओ हा पूर्ण वेळ आपण खुर्चीत बसूनचे व्यायाम शिकणार आहोत आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण उभे राहून करायचे व्यायाम शिकणार आहोत। चला आता पटकन तुम्ही तुमचे व्यायामाचे कपडे घाला, शूज घाला आणि आपण दोघे एकत्रच व्यायाम चालू करणार आहोत। मानेचा व्यायाम करणार आहोत। सिंपल आहे, कान खांद्याकडे घेऊन जायचं। 1 2 3 4 डोळे बंद करायची गरज नाही, डोळे उघडे ठेवूनच व्यायाम करा। काही लोकांना डोळे बंद केले की चक्कर येण्याचा त्रास होतो, म्हणून मी शक्यतो डोळे उघडे ठेवूनच व्यायाम करायला सांगते मानेचे सुद्धा। तसंच दुसऱ्याही साईडला 10 टाइम्स करूया। 2 3 4 5 6 7 8 9 10। पुढचा मानेचा व्यायाम करूया। 2 हळूच मान फिरवायचे, लचक बसेल असे नाही आणि जितकी तुमची मान दुसऱ्या बाजूला गोल फिरते तेवढीच। प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रमाणात फिरवता येते, त्यामुळे ह्याच्यात काही जबरदस्ती नाहीये की मान किती फिरली गेली। 9 10। तसंच आता दुसऱ्या बाजूला करूया। 1 2 3 4 5 6 7 8 9 10। मी खुर्ची मुद्दाम थोडी तिरकी ठेवली आहे म्हणजे तुम्हाला पुढून आणि एका बाजूने दोन्ही साईडने बघता येईल। आत्ताच्या व्यायामात मी हातात एक अर्धा किलोचं वजन घेतलंय। तुम्हाला असं वजन नसेल घरात तरी चालेल, एक अर्धा लिटर पाण्याची बाटली घेऊन केली तरी चालेल आणि तेही जर नसेल तर फक्त काही न घेता केलं तरी चालेल। तर आपण चालू करूया। ताठ बसायचा, हात सरळ करायचा, उजव्या हाताने व्यायाम चालू करूया। 10 टाइम्स। 1 कोपऱ्यातून फक्त मी हात बेंड करते आणि खांद्यापर्यंत माझा हाताचा पंजा येतोय। 2 3 4 5 6 7 8 9 10। तसंच आता आपण दुसऱ्या बाजूने करणार आहोत। 1 2 कोपर वगैरे असं पुढे करायची गरज नाहीये, कोपर आहे तिथेच राहील, फक्त हात वरती येईल, खाली जाईल। 4 5 6 7 8 9 10। या व्यायामाच्या वेळी थोडं खुर्चीच्या काठीपासून पुढे यायचं आहे, एकदम पाठ टेकवायचे नाही कारण हात आपले थोडे मागे लागतात। परत एकदा दोन्ही हातात मी एक अर्धा किलोचं वजन घेतलेलं आहे। हात असे समोर ठेवायचे, कोपर 90 अंशात मोडलेले आहेत आणि हात स्ट्रेट मागे। 1 2 3 मी 10 वेळा दाखवते, पण जरी एखादा व्यायाम तुम्हाला 10 वेळा नाही जमला तर जितकं तुम्हाला जमतं तितकं करायचं आहे। 9 10। हा व्यायाम करताना परत एकदा हातात वजन घ्यायचं आहे। हातात वजन तुम्ही हात तुमचा अशा प्रकारे ठेवायचा आहे, दुसऱ्या हाताने सपोर्ट द्यायचा आहे।
तुम्हाला हवा असेल तर तुम्ही उजवा हात असा टेबलावर ठेवून सुद्धा व्यायाम करू शकता. फक्त हाताचा जो पंजा आहे तो टेबलाच्या बाहेर आलेला पाहिजे. नाहीतर तुम्ही हाताला सपोर्ट देऊन अशा पद्धतीने मी दाखवते तसंही करू शकता. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तसंच आता आपण दुसऱ्या बाजूनेही करूया. मी हाताला सपोर्ट दिलेला आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हा व्यायाम करताना परत एकदा आपण हातात वजन घेतलेलं आहे. आता उजव्या हातात मी वजन घेऊन व्यायाम चालू करते. उजवा हात आधी अशा प्रकारे वर घ्यायचा. दंड पूर्ण फ्लॅट असला पाहिजे, कोपर फोल्ड असलं पाहिजे. जर गरज लागली तर तुम्ही दुसऱ्या हाताने थोडासा सपोर्ट सुद्धा देऊ शकता. आणि मग कोपर काढ. 1 2 3 4 5 सावकाशपणे सगळे व्यायाम करायचे. 6 7 8 9 10. बऱ्याचदा हे करताना काय होतं, दंड असा खाली येतो. हा दंड उभा असणं आपल्या मानेबरोबरच असणं गरजेचं आहे. तसंच आता आपण सेम डाव्या हाताने करायचं आहे. डाव्या हातात घ्या तुमचं वजन जे काय आहे, अर्धा लिटर पाण्याची बाटली किंवा जर असेल तर वेट कप, आणि दंड असा उभा करायचा व्यवस्थित ताट. दुसऱ्या हाताने हवं तर सपोर्ट द्यायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हाताच्या व्यायामात तुम्हाला हातात काही वजन घ्यायची गरज नाही. दोन्ही हात असे वरती आणायचे. कोपर खाली नको किंवा फार वरती नको. खांद्याच्या लाईनीत दोन्ही हात मागे घ्यायचे. परत जागेवर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हा व्यायाम आणि याच्या पुढचा व्यायाम हा थोडा अवघड आहे, कारण याच्यात आपण एकाच वेळी एक हात आणि एक पाय याचा वापर करणार आहोत. जर तुम्हाला करताना अवघड वाटलं, एकत्र नाही करता येते असं वाटलं, तर हाताचं सेपरेट करा आणि पायाचं सेपरेट करा. मी आता उजव्या हातात माझे अर्धा किलोचं वजन घेतलेलं आहे. उजवा हात आणि डाव्या पायाने आपण सुरुवात करणार आहोत. तर बघा, ही अशी 2 3 हात आणि पाय सरळ फक्त मी वर उचलते, जेवढे जमतात तेवढे. हात शक्यतो ताठ होतो, पाय आपल्याला जमतो तेवढा वर घ्यावा. 10 झालेलं आहे. आता मी हे वजन म्हणजे डाव्या हातात देते आणि डावा हात उजवा पाय. 2 3 4 5 6 7 8 9. जर एकत्र करायला अवघड वाटलं तर जसं मी सांगितलं तसं फक्त आधी हाताचं करून घ्यावं, मग फक्त पायाचं करून घ्यावं. याही व्यायामात आपण एकत्र हात आणि पाय वापरणार आहोत. नियम तोच राहील. जर अवघड वाटलं तर हात आणि पाय सेपरेट सेपरेट करा, पण जमत असेल तर एकत्र. उजव्या हातात अर्धा किलो वजन घेतलेलं आहे. आपण ह्याच्यात काय करणार आहोत, हाताची ही मूवमेंट असणार आहे. हात बाजूने वर घेतो. आधीच्या ह्याच्यात आपण फ्रंटने घेतला होता, आता आपण साईडने हात वर घेणार आहोत आणि पाय जो आहे हा डावा बाहेर काढणार, जागेवर घेणार, बाहेर काढणार, जागेवर घेणार.
चला चालू करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता दुसऱ्या हातात वजन दिलं, डाव्या हातात आणि उजवा पाय करायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. जर हा व्यायाम एकत्रपणे तुम्हाला दोन्ही हाताचा करायचा असेल तर फक्त दोन्ही हातात वजन घेऊन या प्रकारे करायचा. आणि पायाचा जर एकत्र दोन्ही पायाचा करायचा असेल, हात पाय एकत्र जमत नसेल म्हणून, तर हा अशा प्रकारेही करू शकता. हे सुद्धा सोपं जातं की पायाचा एकत्र केला, हाताचा एकत्र केला, पण व्यायाम होणं हे महत्वाचं आहे. आता पायाचा व्यायाम करूया. पाठ बसायचा आणि पाय वर उचलायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6. पाठ म्हणजे ताठ आहे, पाठीतून पुढे वाकणं वगैरे काही गरजेचं नाही. 7 8 9 10. या पुढच्या व्यायामात दोन्ही पाय जमिनीवर ठेवायचे. हवं तर तुम्ही खुर्चीत थोडं पुढे येऊ शकता, म्हणजे व्यायाम थोडा सोपा जातो. आणि याच्यात काय करायचं तर आपल्याला दोन्ही टाचा वर घ्यायचे. 1 2 दोन्ही पायाचं एकत्रच करते मी. 3 4 5 6 7 8 9 10. तसंच दुसरा व्यायाम करायचा आहे. पायाचे पंजे थोडे 1 2 3 4 5 6 7 8 9 10. शेवटचा व्यायाम करूया. दोन्ही हात खाली सोडायचे, ताठ बसायचं आहे आणि फक्त हळूच खांदे वर घ्यायचे, खाली करायचे. 2 जितकं शक्य आहे तितके वरती घ्यायचे. 3 हात ताठच राहते. 4 5 6 7 8 9 10. काय मग व्यायाम करून थकल्यासारखं वाटतंय का? आता रोजच सकाळी किंवा संध्याकाळी एक वेळ ठरवायची, समोर हा व्हिडिओ चालू ठेवायचा आणि व्हिडिओमध्ये बघत बघत हे सगळे व्यायाम चालू ठेवायचे. हा व्हिडिओ तुमच्या ओळखीच्या वेगवेगळ्या सिनियर सिटीजन्सच्या ग्रुपवर नक्की फॉरवर्ड करा, त्यांनाही या व्यायामाची मदत होईल. असेच वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी माझं चॅनल सबस्क्राईब करा. दररोज व्यायाम करा आणि स्वतःची काळजी नक्की घ्या.